बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल ताब्यात बाळगून दहशत माजवणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कारवाई। दिनांक 25/7/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस हवालदार वाहक 377 प्रशांत मरकड व पोलीस हवालदार वाहक 1883 विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अविनाश वाणी हा देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून दत्त चौक सिडको अंबड नाशिक परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजवीत फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। सदरची बातमी पोलीस हवालदार वाहक 377 प्रशांत मरकड व पोलीस हवालदार वाहक 1883 विशाल काठे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड, विशाल काठे, संदीप भांड, प्रदीप मसदे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, नाजिम खान पठाण, अमोल कोस्टी व चालक पोलीस हवालदार वाहक सुकाम पवार अशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम दत्त चौक सिडको नाशिक येथे सदर इस्मा शितापीने पकडून ताब्यात घेतलं। सदर इस्माचे नाव अविनाश रावसाहेब वाणी, वय 30 वर्ष, राहणार रविवार पेठ, चांदीच्या गणपतीच्या मागे, रविवार, कारंजा, नाशिक असं असल्याचे समजल्यावरून त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, 500 रुपये किमतीचे असे हस्तगत करण्यात आला आहे। सदरच्या इस्मावर अंबड पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यास पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड, विशाल काठे, संदीप भांड, प्रदीप मसदे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, नाजिम खान पठाण, रोहिदास लिलके, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार अनुजा एलवे, चालक पोलीस हवालदार वाहक सुकाम पवार यांनी केली आहे।